रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर काय काय घरं असते त्याच्यात गेलं का असं वाटतं खरोखर खूप चांगलं व्हायब्रेशन आतूनच कधी कधी चांगलं वाटतं. खरं तर हा एक फ्लॅट जो आहे घोडबंदर रोडला, जिथे डीमार्टच्या बॅक साईडला एक नवीन कॉम्प्लेक्स आहे. त्या नवीन कॉम्प्लेक्समध्ये ग्राउंड प्लस जवळजवळ 30 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि आपण पण एक हायर फ्लोअरला फ्लॅट काढतोय. हा जो फ्लॅट आहे खरं ते 666 कार्पेट असणारा, एक पार्किंग सहित असणारा हा फ्लॅट असेल. फ्लॅट अनयूज अनटच आणि कोरा आहे. खरं तर कॉम्प्लेक्स पण खूप मोठं नाही आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, ॲम्युनिटीज ह्या सगळ्या कोणत्या काही गोष्टी काहीच नाही आहे. पण जर वातावरण बघितलं, लोकेशन बघितलं तर सुंदर आहे. हां, घोडबंदर रोडला आहे, पण आजूबाजूचा परिसर जो आहे तो खूप सुंदर आणि चांगला आहे. इथून डीमार्ट जवळ आहे, टायटन हॉस्पिटल जवळ आहे, हायपर सिटी मॉल जवळ आहे आणि भाजीपाला ह्या त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला तुम्हाला सगळ्याच गोष्टी मिळतात. खरं तर मेट्रो स्टेशन पण याच्यापासून जवळच असणार आहे आणि अशाच पद्धतीचा खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे. ज्या मंडळींना बजेट ॲडजस्टेबल करायचं मला असं त्यांच्यासाठी पण चांगला फ्लॅट आहे. कारण तुम्ही समोर बघू शकता किती मोकळं असं ग्राउंड, हे जे भविष्यात येणारं स्टेडियम आहे हे तुमचा व्ह्यू मात्र आहे हा असाच राहणार आहे आयुष्यभर, कारण की इथे काही येणार नाही आहे. तसं बघितलं तर इथं सकाळचं फिरायला यायला त्याला निसर्गरम्य वातावरण वगैरे आजूबाजूला खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर आहे हे. आणि मग त्याच पद्धतीचा हा 2 BHK आहे, ज्याला आपण जर बाहेर जायचा विचार केला तर हा पश्चिम दिशेला म्हणजे वेस्ट आहे बाहेर जायला, आतमध्ये येताना ईस्ट आहे. ज्यावेळेला हे घर कसं आहे, ज्यावेळेला तुम्ही बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्हाला एवढा मोठा स्पेस इथे तुम्हाला मिळतो. बाजूला एक घर आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर समोर कमीत कमी 2 ते 3 फ्लॅट आहेत आणि लिफ्टची जर सुविधा आपण बघितली तर 3 लिफ्ट ऑलरेडी ह्या लॉबीमध्ये लागलेल्या आहेत. ह्या 3 लिफ्ट आणि अशा पद्धतीचं हे घर आहे. आणि मग आपण इकडे गेल्यानंतर आपल्याला एक शेजारी एक फ्लॅट आहे, असं तसं नाही म्हणता येत. मात्र हे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता इकडनं तुम्हाला दिसतं हे कसं वातावरण सुंदर आहे. बघा इकडे हिल वगैरे तुम्हाला तुमच्या घरापासून अगदी जवळ चांगल्या पद्धतीनं दिसतं. आणि नंतर ज्यावेळेला घरात आपण एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला ही मात्र ईस्ट आहे, आतमध्ये जाताना ईस्ट आहे. आल्यानंतर तुम्हाला डायनिंगसाठी एवढी मोठी जागा आहे ऑलरेडी आणि डायनिंगच्या नंतर तुमचा असा मस्तपैकी चौकोन टाईप एक हॉल आहे. आणि हॉलच्या जर ह्या साईडला आपण आलो तर इथं तुम्हाला हॉलमधनं जर तुम्ही बघितलं पुढे तर तुम्हाला जाणवतं हा क्रिकेट जो आहे म्हणजे स्टेडियम जे आहे हे स्टेडियमचं रिझर्वेशन असल्यामुळे इथं स्टेडियम तयार होईल. खाली जर बघितलं तर तुम्ही प्रशस्त रोड पण आहेत. खाली जर बघितलं तर बघा रोड प्रशस्त आहेत, वाहनांची ये जा आहे. आणि इकडे हा जो रोड आहे हा मात्र डोंगराकडे जातो. बाजूला कॉलेजचं नाव मी तुम्हाला सांगतो, पण ते एक शाळा त्याच्या बाजूलाच आहे. आणि नंतर समजा जर आपण इकडे आलो तर इथे तुम्ही बघू शकता असं मोठं किचन आहे, ज्याला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल. आणि किचनच्या बाहेर आलं जरी तिथं ड्राय बाल्कनीचा स्पेस म्हणा किंवा स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इथे पण मिळते ह्या किचनमध्ये पण. आणि मग किचनच्या अपोजिटला आपण ज्यावेळेला जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे एक कॉमन वॉशरूम, टॉयलेट ऑलरेडी चांगलं मोठं प्रशस्त आणि ते दिलेलं आहे. आता हे फिटिंग वगैरे आता सध्या काही दिलेलं नाही आहे, कारण की आपल्या इन्व्हेस्टरचा हा फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे जर बघितलं तर बघा हा दरवाजा उघडल्यानंतर हवा तुम्ही पूर्ण घरात जर बघितली तर खूप सुंदर आहे, कारण इथं ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. तुम्ही हे उघडं ठेवू शकता ड्राय बाल्कनीचा स्पेस, जेणेकरून तुम्हाला तुमच्या हवामध्ये फॅनची गरज कमी लागेल, हवा तुम्हाला जास्तीत जास्त येईल. आणि नंतर हा तुमचा हाफ बेडरूम म्हणजे मोठा बेडरूम आहे, जो याच्यामध्ये तुम्हाला चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून म्हटलं तरी चालेल, याच्यात तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथे जर आलं तर इथे पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा परत प्रावधान आहे. म्हणजे या घराला जवळजवळ स्टँडिंग बाल्कनी बघितलं हॉलला पण आहे, किचनला पण आहे, ह्या बेडरूमला पण आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे. त्याच्यामुळे जर कोणाला अनयूज अनटच घर हवं आहे, ईस्ट वेस्टच पाहिजे, हवा चांगली घरात म्हणजे पाहिजे, अशा लोकांसाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. त्याच्यानंतर इथे एक परत आपलं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे ऑलरेडी मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं. आणि अधिक मग तुम्हाला इकडे मस्तपैकी असा मोठा बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत आपल्याला इकडे एक कपाटासाठी मोठी जागा प्रशस्त दिली गेलेली आहे. आणि बेडरूमची साईज तुमच्या नजरेत येईल की हा बेडरूमची साईज खरोखर मोठी आणि प्रशस्त नक्की आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या इकडे आलो की इथं पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी परत मोठी आणि प्रशस्त आहे. आणि विशेष म्हणजे हे जे तुमचं सकाळचा हा जो विषय आहे इथे तुम्हाला कधीच तुमचं कन्स्ट्रक्शन काही येणार नाही, कारण हे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे इथे हे रिझर्वेशनचा प्लॉट आहे. तर अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटची किंमत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ऑल इन्क्लुझिव्ह इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळी मिळून 95 लाखाला हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे. 2 BHK अनयूज अनटच. स्टँडिंगमध्ये सरळ एकच बिल्डिंग आहे, असं हंकी पंकी खूप मोठं ह्या सगळ्या गोष्टी नाही. तर राहिला प्रश्न आता मेंटेनन्सचा. तर मेंटेनन्स हा ज्यावेळेला आपलं घर वर्षभर तर आपल्याला फ्रीच असतं, म्हणजे फ्री म्हणजे ॲडव्हान्स आपण देणार आहोत. आणि नंतर मग ते पुढं ज्यावेळेला सोसायटी वगैरे होईल त्यावेळेला त्याचा मेंटेनन्सचा विषय येईल.
अशा पद्धतीचे आम्ही नवीन आपल्याला सगळ्यांना रोज काही ना काही चांगले चांगले फ्लॅट दाखवतोय. हाही फ्लॅट त्यापैकी खूप चांगला आहे, मोकळीकता राहणं, निवांत आहे. मला असं वाटते आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा, कारण आमची मेहनत आम्ही रोज चांगल्या पद्धतीनं करतोय. तर नक्कीच मला असं वाटतं आपण आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करणार आहात, जास्तीत जास्त ते बघा, जेणेकरून आमच्या मनाला मानसिक समाधान मिळेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.